SRTMUच्या एक्झाम पोर्टलवरती आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे कॉलेज याच्यामध्ये ॲड करायचे आणि कशाप्रकारे कोर्सेस ॲड करायचे आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी कशी वाढवायची आणि कमी करायची. तर याच्यासाठी तुम्हाला SRTMUच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ही SRTMUची ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. स्क्रॉल डाऊन केल्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन पोर्टल नावाची एक लिंक दिसेल. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर फर्स्ट आपलं ऑप्शन आहे UG ऑनलाईन एलिजिबिलिटी पोर्टल. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या पोर्टलवरती रिडायरेक्ट केल्या जाईल. यावरती रिडायरेक्ट केल्याच्यानंतर 3 लॉगिन आहेत. एक कॉलेज लॉगिन, ॲफिलिएशन डिपार्टमेंट आणि युनिव्हर्सिटी लॉगिन. यामध्ये ॲफिलिएशन डिपार्टमेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. पर्टिक्युलर युजरनेम आणि पासवर्ड टाकून जर तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर तर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. या डॅशबोर्डवरती तुम्हाला किती कॉलेजेस आहेत, किती एनरोल झालेले आहेत आणि जनरल स्टॅटिस्टिकल हा लाईव्ह डेटा अपडेट होईल. यामध्ये अकॅडमिक सेटअपवरती जायचं आहे, त्याच्यानंतर कॉलेज मॅनेजमेंटवरती आणि ॲड न्यू कोर्सेस आणि इनटेक कॅपॅसिटी याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या पोर्टलमधून तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एक तर ऑलरेडी ॲडेड आहेत त्यांची इनटेक कॅपॅसिटी वाढवू शकता किंवा एखादा कोर्स जर ॲड नसेल पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तर त्याला तो कोर्स अलॉट करू शकता. तर हा करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू जे ऑलरेडी कोर्सेस आहेत त्यांची इनटेक कॅपॅसिटी कशी वाढवायची. इनटेक कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ही सर्व लिस्ट आहे. पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट लॉग इनने जर लॉग इन केलं असेल तर त्याच डिस्ट्रिक्टचे सगळे कॉलेजेस तुम्हाला शो होतील. सध्या हे युजर आहे जे मास्टर लॉग इनने मी लॉग इन केलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्याच डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस ॲड होतील. यामध्ये सर्च करण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजवरती क्लिक करायचं आहे आणि कॉलेज कोड टाकून सर्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी 102 कॉलेज नंबर घेतो. यावरती क्लिक केल्याच्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं. सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या कॉलेजमध्ये जेवढे काही कोर्सेस ॲड आहेत त्याची एक यादी दिसेल, त्याची इनटेक कॅपॅसिटीसुद्धा दिसेल. तर ही कॅपॅसिटी जर तुम्हाला वाढवण्याची रिक्वेस्ट आली तर तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्या कोर्सेसमध्ये हा इनटेक कॅपॅसिटी वाढवायची आहे तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा एडिट बटन आहे. या एडिट बटनावर जर तुम्ही क्लिक केलं BA फाईन अँड आर्ट्स तर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये तुम्हाला काही सिलेक्ट करायचं नाही. इथे इनटेक कॅपॅसिटी आहे जेवढी आता बाय डिफॉल्ट 60 आहे आणि जर रिक्वेस्ट आलेली आहे 80ची तर तुम्हाला जे नवीन अपडेटेड झालेली आहे तर ती अपडेटेड इनटेक कॅपॅसिटी येथे एंटर करायची आहे. त्याच्यानंतर अपलोड अप्रूव्हल डॉक्युमेंट यावरती चूज फाईलवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवरती जी काही फाईल आहे जे ॲफिलिएटेड कॉलेजचं जे हे आहे लेटर आहे तर ते तुम्हाला इथं जाऊन सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेटवरती क्लिक करायचं आहे. अपडेट क्लिक केल्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर कॉलेजेसमध्ये त्या कोर्सेसला जे तुम्ही तशी इनटेक कॅपॅसिटी दिलेली आहे ती कॅपॅसिटी ॲड होऊन जाईल. मेक शुअर याच्यामध्ये जर तुम्ही जे पण डेटा फीड करत आहात ते त्या लेटरप्रमाणेच असला पाहिजे, कारण की हा डायरेक्टली रिफ्लेक्ट होईल आणि कॉलेजेसना त्यांची इनटेक कॅपॅसिटी वाढलेली दिसेल. दुसरी गोष्ट आहे पर्टिक्युलर कॉलेजेसमध्ये एखादा कोर्स ॲडच नाही तर ते कोर्ससुद्धा तुम्ही याच सेक्शनमध्ये जाऊन ॲड करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल कॉलेज सर्च करावं लागेल. कॉलेज सर्च कॉलेज या कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ 324. याच्यावरती जाऊन सर्च केल्याच्यानंतर यामध्ये फक्त एकच कोर्सेस ॲड आहे, बॅचलर ऑफ एज्युकेशन BEd. तर याच्यामध्ये या कॉलेजला नवीन कोर्स अलॉट करायचा आहे. तर याच्यासाठी तुम्ही ॲड न्यू हा बटन आहे याच्यावरती क्लिक करू शकता. क्लिक केल्याच्यानंतर प्रोग्राम FYUG NEPचा आहे की नाही ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बॅच बाय डिफॉल्ट 2025च आहे. कॉलेज कोणत्या कॉलेजसाठी तुम्हाला हा अलॉट करायचा आहे त्या कॉलेजचं नावाने तुम्ही सर्च करू शकता आणि कॉलेज कोडने सुद्धा सर्च करू शकता. कॉलेज कोडने सर्च मी प्रेफर करेन की तुम्ही कॉलेज कोडने सर्च करा, त्याच्यामुळे तुम्हाला शोधण्यासाठी अडचण जाणार नाही. त्यानंतर कोर्सेसवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या पोर्टलमध्ये जेवढे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसची यादी तुम्हाला दिसेल. बॅचलर ऑफ आर्ट्स प्लेन बॅचलर ऑफ आर्ट्स असेल तर इथं सिलेक्ट करायची काही गरज नाही. त्याच्यानंतर इनटेक कॅपॅसिटी त्या कॉलेजला किती अलॉट केलेलं आहे ते इनटेक कॅपॅसिटी इथं ॲड करायची आहे आणि अपलोड अप्रूव्हल डॉक्युमेंट जे विद्यापीठ आणि ॲफिलिएशन डिपार्टमेंटतर्फे जे डॉक्युमेंट त्याला दिलेलं आहे तर ते इथून परत एकदा सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. इथं ज्या वेळेस सेव्ह करशाल त्यावेळेस ते पर्टिक्युलर कोर्स त्या कॉलेजला ॲड होईल आणि त्या कॉलेजला या सेक्शनच्या अंतर्गत बॅचलर ऑफ आर्ट्स जे तुम्ही कोर्सेस सिलेक्ट केला आहे त्यामध्ये इलिजिबिलिटी रजिस्ट्रेशन करता येईल. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे
जी म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये एखादा सिंगल मेजर सब्जेक्ट असेल, BA ॲनिमेशन, BA इंग्लिश, BA ड्रामा, BA एज्युकेशन किंवा या प्रकारचे जर सिंगल मेजर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल. पण प्लेन जर BA असेल तर इथं काही सिलेक्ट करायची गरज नाही. त्याच प्रकारे तशी BSc जर असेल, BSc कम्प्युटर सायन्स, तर इथं बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट क्लिक करून इथं पर्टिक्युलर डॉक्युमेंट अपडेट करून इथं तुम्ही सेव्हवर क्लिक करू शकता. ही झाली ऑपरेटर्ससाठी. जे मास्टर सेटअप आहे, जे ॲडमिनिस्ट्रेटर लॉग इन आहे, तर त्याच्यासाठी आणखीन एक फंक्शनॅलिटी ओपन आहे, ते म्हणजे कॉलेज ॲड करण्याचे. इथं सगळे कॉलेजेस, जेवढे काही कॉलेजेस चारही जिल्ह्यामध्ये आहेत त्या कॉलेजची यादी आहे. या यादी तुम्ही पर्टिक्युलर कॉलेज कोड टाकून सर्च करू शकता. कॉलेजवर कोडवर टाकून सर्च केल्याच्यानंतर पर्टिक्युलर कॉलेज दिसेल. जर इथं कॉलेज कोड टाकून ते सर्च होत नसेल तर ते कॉलेज आपल्या पोर्टलमध्ये ॲड नाही. तर ते ॲड करण्यासाठी एक फंक्शनॅलिटी आहे. इथं एक ॲड न्यू नावाचं बटन आहे. या ॲड न्यू या बटनावरती जर क्लिक केले तर तुम्हाला एक नवीन टॅब ओपन होईल. तर या इथे कॉलेजचा नाव टाकायचं आहे, कॉलेजचा कोड टाकायचा आहे, जे की 3 डिजिटचा असतो. त्याच्यानंतर कॉलेजचं नाव टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं एक्झाम्पल्ससाठी यशवंत कॉलेज टाकतो. जे नाव आहे ते टाकायचं आहे. सेम हे नाव कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर कॅप नेममध्ये टाकायचं आहे. कॅप नेममध्ये टाकल्याच्यानंतर हे कॉलेज कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, 4 डिस्ट्रिक्ट आहे, तर त्या 4 डिस्ट्रिक्टपैकी एका कॉलेज म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये जे कॉलेज प्रेझेंट आहे तिथं क्लिक करायचं आहे. आणि इथे एक स्टेटस आहे. स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तरच ती पर्टिक्युलर प्रिन्सिपल लॉग इनने ते कॉलेज आपल्या पोर्टलवरती लॉग इन करू शकेल. आणि जर ते लॉग इन नसेल, ॲक्टिव्ह नसेल, इनॅक्टिव्ह जर असेल तर त्या कॉलेजचे सगळे जे राईट्स आहेत त्या पोर्टलवरील ते डिसेबल होऊन जातील आणि इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे तुम्ही हे कॉलेज ॲड करू शकता. ॲड केल्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जेवढे काही सब्जेक्ट आहेत, आपण अगोदर या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे त्या कॉलेजला पर्टिक्युलर कोर्सेस ॲड करून ती फंक्शनॅलिटी चालू करू शकता. आणखीन एक गोष्ट आहे, या मास्टर लॉग इनमध्ये पर्टिक्युलर कॉलेज जे आहे ते डिसेबल झालेलं आहे, इनॅक्टिव्ह आहे किंवा त्याची मान्यता रद्द झालेली आहे किंवा काही जर प्रॉब्लेम असेल आणि त्याचे लॉग इन पूर्णपणे बंद करायचे असतील तर तुम्हाला काही करायचं नाही. इथं कॉलेजवर क्लिक करायचं आहे. कॉलेजवर क्लिक केल्याच्यानंतर पर्टिक्युलर कॉलेज कोड टाकायचा आहे. सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर ते कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर किती कोर्सेस तिथे शिकवले जातात, इंटेक कॅपॅसिटी, त्याच्या कॉलेज कोड वगैरे सगळं दिसून जाईल. इथं एडिट नावाचं बटन आहे. एडिटवर क्लिक केल्याच्यानंतर याचा स्टेटस जर इनॅक्टिव्ह केला आणि सेव्हवर क्लिक केलं आणि अपडेटवर क्लिक केलं इनॅक्टिव्ह, तर पर्टिक्युलर कॉलेजचे सगळेच्या सगळे फीचर्स हे डिसेबल होऊन जातील. तर ही सर्व माहिती आहे. या माहितीमध्ये जर काही कोणाला डाऊट असेल किंवा काही मदत हवी असेल तर हे खाली 2 नंबर दिलेले आहेत. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि मेल सुद्धा करू शकता. ओके, थँक्यू वन्स अगेन.